मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या तन्वी कमलेकर तर उपसभापतीपदी शिवसेनेच्या ललिता शेजूळ यांची निवड झाली आहे। तन्वी कमलेकर महाराष्ट्रामधील सर्वात तरुण सभापती ठरल्या। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या स्थायी आणि महिला बालकल्याण समितीच्या सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली। सभापती दीपाली बारसकर तर उपसभापतीपदी वर्षा सानप यांची निवड करण्यात आली। मालेगाव स्थायी समिती सभापतीपदी एजाज बेग यांची बिनविरोध निवड करण्यात आली। सर्वांना सोबत घेऊन सर्वांगीण विकास करणार असं आश्वासन एजाज बेग यांनी दिले। राज्यातील सर्वात तरुण सभापती म्हणून परभणीतील 25 वर्षीय मनोज मुंडे यांची निवड करण्यात आली। भाजपतील गंगाखेड पंचायत समितीच्या सभापतीपदी विराजमान करत तरुण चेहऱ्याला संधी दिली आहे। पैठण पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक बिनविरोध झाली। सभापतीपदी वैशाली बोंबले तर उपसभापतीपदी संजय लखाने यांची बिनविरोध निवड झाली। घरगुती गॅसचा तुटवडा होऊ नये यासाठी प्रयत्न आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा केली अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी कठोर इशारा दिलाय। अर्थसंकल्प चर्चेला वरिष्ठ सनदी अधिकारी हजर हवाच असा सज्जड दम वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांना राहुल नार्वेकरांनी दिला। अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी सध्या सीबीआय आणि सीआयडी मार्फत सुरू आहे। या प्रकरणाचा सखोल तपास करून लवकरात लवकर अंतिम अहवाल सादर करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। राज्यपाल जिष्णू देववर्मा यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला। लोकभवनात शपथविधी सोहळा पार पडला। भाजपच्या नवनाथ बन यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले। युद्धाच्या काळातही भारत जगातील सर्वात सुरक्षित देश आहे। राऊतांना प्रत्युत्तर देताना नवनाथ बन यांनी जहरी टीका केली। महिलांच्या सुरक्षेबाबत सरकार कटिबद्ध आहे। लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचं आर्थिक सक्षमीकरण होईल असं वक्तव्य उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलं। संभाजीनगरमध्ये ठाकरे गट आणि भाजप आमने-सामने आले। पंचायत समिती सभापती निवडणुकीत राडा झालाय। भाजपने 3 सदस्य पळवल्याचा अंबादास दानवे यांनी आरोप केलाय। भाजपाकडून जिंतूर पंचायत समिती सभापतीपदी अयोध्या खिस्ते आणि उपसभापतीपदी सोनाली दराडे यांची बिनविरोध निवड झाली। यावेळी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।